अधिकाऱ्याची कामगिरी पाहता सुमार कामगिरी वाटते सर. काय आपण अधिकाऱ्याला सूचना दिली आणि बैठक कशी पार पडली? आपल्या माहितीसाठी केंद्र सरकारच्या ज्या योजना राज्यामध्ये राबवल्या जातात त्या सगळ्या योजनेचा आढावा दिशा समितीच्या माध्यमातून त्या विभागाचे खासदार हे नेहमी घेत असतात. मी खासदार झाल्यापासून प्रत्येक दिशा समितीची बैठक माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रोसिडिंग काढून जर बघितली तर कुठलीही बैठक 4-5 तासाच्या आत कधीही संपली नाही. प्रत्येक योजनेचा डिटेल आढावा घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्या योजना सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचत्याल, सामान्य माणसाच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कशा होत्याल ह्या दृष्टीनं नेहमी लोकप्रतिनिधी या नात्यानं आमचा प्रयत्न असतो. पण ह्या दिशा समितीच्या बैठकीला आजपर्यंत जर आपण त्याचा सगळा पूर्ण आढावा जर घेतला तर मला वाटतं कैलास पाटील सोडले तर बाकीचे कुठलेही आमदार सहसा ह्या बैठकीला मला तर आलेले माहीत नाहीत. कदाचित एखाद्या कुठल्या दुसऱ्या बैठकीला कोण आला असेल तर कल्पना नाही. पण प्रोसिडिंग जर काढलं तर बहुतांश वेळेस कैलास पाटील आणि आम्ही त्या बैठकीमध्ये आढावा घेतो. ह्या बैठकीच्या माध्यमातून केंद्र सरकारची RDSS नावाची योजना आहे ज्याच्यामध्ये विद्युत, आता आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्यासाठी सगळ्यात कळीचा मुद्दा जर कुठला असेल तर कुठलंही सबस्टेशन आज व्यवस्थित लाईट देऊ शकत नाही. कधी एक फिटर चालवावं लागतं, एक फिटर बंद करावं लागतं, कधी काही DP बंद करून लाईट द्यावी लागते. म्हणजे जी 8 तास लाईट दिली जाते ती सुद्धा व्यवस्थित शेतकऱ्याला मिळत नाहीत, पाहिजे त्या दाबानं मिळत नाहीत. तर त्याच्या अनुषंगानं जवळपास 1300 कोटी रुपयाचा आराखडा तयार करणं त्या ठिकाणी मी ज्या कमिटीचा RDSSचा अध्यक्ष आहे जिल्ह्याचा त्याचा आपण तयार केला आहे. त्याच्या अंतर्गत जवळपास नवीन 40 अधिकचे सबस्टेशन, त्याचबरोबर जिथं 5चा पॉवर ट्रान्सफॉर्मर एखाद्या सबस्टेशनला असेल तर तिथं ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असं जवळपास 38 ठिकाणी आणि ऑगमेंटेशन म्हणजे 5चा 3 MVAचा ट्रान्सफर आहे सबस्टेशनला आपल्याला तो वाढवायचा आहे, 5चा करायचा आहे किंवा 5चा असेल तर 10चा करायचा आहे. असं जवळपास 13 ठिकाणी आपण RDSSच्या माध्यमातून DPR तयार करून त्या ठिकाणी पाठवलेला आहे. त्याचबरोबर फिडर सेपरेशन म्हणजे गावठाण फिटर वेगळं आणि AG म्हणजे शेतीचं फिटर वेगळं, ही सुद्धा कामं आता सध्या प्रगतीपथावर आहेत, त्याचे सर्वे चालू आहेत, तीही कामं झालेली आहेत. त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष आहे त्याच्या माध्यमातून जवळपास 1300 कोटी रुपयाचं विद्युत बळकटीकरण आणि त्याचं मजबूतीकरण ह्याच्यासाठी त्या ठिकाणी योजना तयार होते. त्याचा DPR खासदार म्हणून मी पाठवला. पहिल्यांदा काही कमी सबस्टेशन दिले गेले होते, तेही सबस्टेशन वाढवायचं काम मी RDSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आहे. दुसरं रेल्वे मार्ग असेल जो आपला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग आहे. अगदी पहिल्या दिवसापासनं त्याच्यामध्ये भूसंपादनासाठी तुमचे रेल्वे विभागाचे अधिकारी त्याचबरोबर आपले महसूलचे अधिकारी ह्यांना दोघांना एकत्रित घेऊन ते भूसंपादनसुद्धा गतीनं कसं पूर्ण होईल ह्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केलेत. भूसंपादनाचा जो मावेजा आहे तो डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून व्हावा, कारण महाराष्ट्रातले बाकीचे इतर जे प्रकल्प आहेत ते डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून झालेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला 5 पटीनं म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीचं मूल्यांकन जर 2 लाख रुपये एकरी निघाला असेल तर त्याच्या 5 पटीनं म्हणजे 10 लाख रुपये त्याला मिळतात. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या ठिकाणी डायरेक्ट परचेसला न जाता कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणजे सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी प्रक्रिया अवलंबते, ज्याच्यामुळं शेतकऱ्याला 4 पटीनं मोबदला मिळतो. तर त्याच्या बाबतीत सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. राज्य सरकारकडे सुद्धा आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या पत्राच्या आधारे प्रपोजल दिलं होतं की महाराष्ट्रात इतर ठिकाणी जर तुम्ही 5 पटीनं मोबदला दिला असेल तर मग ह्याच शेतकऱ्यावर अन्याय कशासाठी, त्याचा सुद्धा डिटेल आढावा आपण ह्या ठिकाणी घेतला आहे, त्याचंही परच्युएशन चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं सुरत चेन्नई जो हायवे आपल्याकडनं जातो आहे 6 पदरी, त्याच्यापासनं आपल्या जिल्ह्यापर्यंत कनेक्टिंग करण्यासाठी एक्सपर म्हणजे वैरागच्या तिथून एक 4 पदरी लाईनचा रस्ता धाराशिव जिल्ह्यापर्यंत, धाराशिव रेल्वे स्टेशनपर्यंत, धाराशिव जे आपलं विमानतळ आहे तिथपर्यंत आणण्याचं सुद्धा प्रयोजन, त्याचा सुद्धा ॲडिशनल DPR जवळपास 800 कोटी रुपयाचा ते सुद्धा प्रपोजल आपण दिलं आहे. मी त्यासाठी गडकरी साहेबांनाही भेटलो आहे. दिशा समितीचेही ठराव घेऊन आपण तेही केंद्र सरकारकडं येण्याच्या विभागाला पाठवलेले आहेत, त्याचाही पाठपुरावा चालू आहे. त्याचबरोबर आपण जर बघायचं असेल तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळ जोडणी देण्याचं जे धोरण आहे सरकारचं ते सुद्धा व्यवस्थितपणे राबवलं जातं आहे.
किंवा त्याच्यातल्या काही योजनेच्या ज्या त्रुटी असतील तर त्या कशा परिपूर्ण करता येतील. काही गावात काय झालं आहे, वस्ती वाढ झालेली आहे, तिथं नळ कनेक्शनचं DPR मध्ये समावेश नव्हता, ते सुद्धा घेण्याच्या बाबतीतली सूचना. आणि सहसा जलजीवन मिशनचे जे काही त्या ठिकाणी प्रकल्प प्रत्येक गावगाव होत आहेत ते 100% सोलारवर घ्यावं असं आमचं लोकप्रतिनिधीचा आग्रह आहे, माझा तर वैयक्तिक आहे. कारण भविष्यात काही कालानंतर ग्रामपंचायत ते लाईटचं बिल भरू शकत नाही आणि त्याच्यामुळं अनेक योजना त्या ठिकाणी बंद पडलेल्या आपण बघितलेल्या आहेत. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण पावलं उचलतोय.